गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. दसरा. शाळेमध्ये दसरा साजरा होणार होता आणि त्याची तयारी अगदी जोरदार चालू होती. गट्टू चिंकी ही आपले मित्र आणि आर्ट मॅडम सोबत ऑडिटोरियम मध्ये राऊंड करत होते. ओफो, संपायला अजून फक्त 2 तास राहिलेत आणि आपलं अजून किती काम राहिलंय. बरोबर बोललीस चिंकी. अजून तर आपल्याला रावणाची 10 डोकी बनवायची आहेत आणि त्यांना रंगवायचंही आहे. मुलांनो, 2 तासात तर हे काम आरामात होईल. त्याआधी तुम्ही लंच ब्रेकही घेऊ शकता. सकाळपासून तुम्ही हा रावण बनवताय. तेवढ्यात मधली सुट्टीही होते. बघा, लंच ब्रेकही झाला. आता तुम्ही सगळं हे काम सोडून लंच करा आणि मग लवकर कामाला लागा. ओके मॅम. चला मित्रांनो, हे सगळं सामान बाजूला ठेवून लंच ब्रेक घेऊयात. ओके. आर्ट मॅडमही लंच करायला निघून जातात आणि सगळी मुलं तिथेच ऑडिटोरियम मध्ये बसून लंच करू लागतात. बघा मित्रांनो, आज जेवणात आईने व्हाईट सॉस पास्ता दिलाय आणि माझ्या आईने तर दरवेळेस प्रमाणे इंडियन पास्ता दिला आहे, तोही तडका दिलेला. पण मला हाही खूप आवडतो. एकदम बरोबर हरी. तुझ्या आईच्या हातचा तर इंडियन पास्ता सगळ्यात मस्त आहे. आणि बघा, माझ्या टिफिन मध्ये तर माझ्या आवडीचे पॅनकेक्स आहेत. हो, आणि मलाही खूप आवडतात. सगळी मुलं आपापसात बोलत होती. तेवढ्यात तिथे ऑडिटोरियम मध्ये मागून मॉन्टी येतो आणि अचानक तो गट्टूच्या हातातून टिफिन घेऊन म्हणतो, काय म्हणालस? पॅनकेक्स? वा वा, हे तर खूप छान दिसतात. मी खाऊन बघू का? अरे मॉन्टी, मला माझा डब्बा परत दे. का? पण का? आणि तसंही हा रावणाचा फेस कुणी बनवलाय? मी. का? तरीच हा अगदी तुझ्यासारखा दिसतोय. बघ जरा. हे ऐकून गट्टूला खूप राग येऊ लागतो. सोड ना गट्टू, तू ह्याचं काही ऐकू नको. ह्याला फक्त तुला राग येऊ द्यायचाय. तू रिॲक्ट होऊ नको. मॉन्टी, तू गपचूप गट्टूचा डबा परत दे. अच्छा, आणि जर नाही केलं तर? मग मी तुला सोडणार नाही मॉन्टी. विचार कर. अच्छा, अरे मग त्याच्यासाठी आधी पकडून तर दाखव. गट्टू द रावण. जेव्हा मॉन्टी गट्टूची अशी मजा उडवतो तेव्हा गट्टूला खूप राग येतो आणि तो सगळं सोडून मॉन्टीच्या मागे धावतो. थांब मॉन्टी, मी तुला आत्ताच दाखवतो. अरे गट्टू, सोड ना त्याला. जर आपण आता त्याची तक्रार मॅम कडे केली तर तो लगेच डबा परत करेल. चिंकी गट्टूला अडवते, पण आता खूप उशीर झाला होता. मॉन्टी गट्टूचा डबा घेऊन ऑडिटोरियमच्या बाहेर पळाला होता आणि गट्टू त्याच्या मागे मागे. आता आपण काय करायचं मित्रांनो? गट्टू तर निघून गेला. ओफो, आता काय? आपण सगळे मिळून आता गट्टू आणि मॉन्टीला शोधूया. मग हे सगळं काम कसं होईल? हा गट्टू सुद्धा ना आपल्याकडे रावण बनवायला किती कमी वेळ शिल्लक राहिलाय आणि तो अशा वेळेमध्ये त्या मॉन्टीच्या मागे पळाला. पण आपल्याला त्यांना शोधावंच लागेल. गट्टू शिवाय हे काम कसं पूर्ण होणार? पण आपण सगळे इथून निघून गेलो तर अजिबातच होणार नाही. एक काम करूया, गुड्डी बंटी, तुम्ही दोघे हे इथे काम करा. मी आणि चिंकी गट्टूला शोधून आणतो. ओके. एवढं बोलून हरी आणि चिंकी गट्टूला आणि मॉन्टीला शोधायला जातात, पण त्यांना ते सगळ्या शाळेत कुठेच सापडत नाहीत. ओफो, ना कोणत्या वर्गात, ना कम्प्युटर रूम मध्ये आणि डान्स रूम मध्येही नाही. हे दोघे शेवटी गेले तरी कुठे? चल चिंकी, ग्राउंड मध्ये जाऊन बघूयात. कदाचित तिथे असतील. ओके हरी, चल. चिंकी आणि हरी ग्राउंड मध्ये जाऊन बघतात. तिथेही दसऱ्यामुळे स्टॉल्स लागलेले होते आणि गट्टू मॉन्टीच्या मागे धावत होता. तू थांब मॉन्टी, मी तुला सोडणार नाही. थांब तू. नाही थांबणार. काय करशील? थांब, दाखवतोच. ते बघ हरी, ते आहेत गट्टू आणि मॉन्टी. चल जाऊया.
गट्टू थांब, नाहीतर आपल्याला काम करायला खूप उशीर होईल. नाही, आता मी त्या मॉन्टीला चांगला धडा शिकवूनच येईल. गट्टू एवढा रागात होता की तो कुणाचंच म्हणणं ऐकत नाही आणि मॉन्टीच्या पाठीमागे धावतच राहतो. पण तेवढ्यात तिथे अचानक 8 मॅडम येतात. त्यांच्या मागे बंटी आणि गुड्डीही होते. सगळ्यांना ग्राउंड मध्ये पळताना बघून मॅडम ओरडून म्हणतात, बस आता खूप झालं, थांबा सगळ्यांनी. मॅमला पाहताच मॉन्टी ग्राउंड मध्ये डबा ठेवून तिथून पळून जातो आणि गट्टू, चिंकी आणि हरी आपापल्या जागेवर थांबतात. गट्टू आणि इतर सगळेजण आत्ताच्या आत्ता ऑडिटोरियम मध्ये या. सगळेजण घाबरत घाबरत ऑडिटोरियम मध्ये येतात. ऑडिटोरियम मध्ये येताच गट्टू सगळ्यात अगोदर म्हणतो, मॅम, माझी काही चूक नाही. या मॉन्टीनेच मला डिवचलं आणि माझा डबा घेऊन पळून गेला. अच्छा, आणि तू काय केलंस गट्टू? आणि तूही चिडून त्याच्या मागे धावलास. मग तुम्ही दोघं सारखेच झालात ना? काय? याचा काय अर्थ मॅम? थांब सांगते गट्टू. जेव्हा रावणाने सीतामातेचं अपहरण करण्यासाठी आपल्या मायावी शक्तीने सोन्याचं हरिणी त्यांच्या झोपडी बाहेर पाठवलं होतं, तेव्हा सीतामातेने हट्ट केला की त्यांना तेच सोन्याचं हरिण हवं होतं. म्हणून श्रीराम सोन्याच्या हरणाला पकडायला त्याच्या मागे गेले. म्हणजे ते सुद्धा रावणामुळे डिस्ट्रॅक्ट झाले आणि मग त्याच वेळेस रावणाने जाऊन सीतामातेचं अपहरण केलं. अगदी अशाच प्रकारे तू सुद्धा मॉन्टीमुळे डिस्ट्रॅक्ट झालास आणि तुझं रावण बनवण्याचं सगळं काम अपूर्ण राहिलं. समजलं? हो मॅम, तुम्ही बरोबर बोलताय. म्हणून आपण आपल्या कामावर फोकस करायला हवं आणि इतक्या सहजासहजी डिस्ट्रॅक्ट नाही होता कामा. आणि वाईटाला चांगलं करण्यासाठी आपल्याला वाईट होण्याची गरज नाही. उलट आपण तर चांगलंच वागलं पाहिजे. तू स्वतःच मॉन्टीला डब्बा द्यायला पाहिजे होता, किंवा तरी सुद्धा त्याने तुला त्रास दिला असता तर तू त्याची माझ्याकडे तक्रार करायला हवी होती. मी मॉन्टीला समजावलं असतं. एकदम बरोबर बोललात मॅम तुम्ही. गट्टू, आता बघ, शाळा सुटायला आता फक्त अर्धा तास राहिलाय आणि आपल्याकडे अजूनही किती काम आहे. आता जरी सुरुवात केली तरी हे काम संपायचं नाही आता. असं बोलू नये बंटी बाळा. किमान प्रयत्न तरी करायला हवा. आणि काही राहिलंच तर उद्या सकाळी तुम्ही लवकर येऊन काम लवकर संपवून टाका. ओके मॅम. मग सगळी मुलं परत एकदा रावण बनवायला सुरुवात करतात आणि सगळे इतक्या मेहनतीनं मनापासून काम करतात की अगदी अर्ध्या तासात ते काम पूर्ण होऊन जातं आणि रावण बनवून तयार होतो. ये, झालं आपलं काम पूर्ण. आणि यासोबतच आपल्याला मिळाला एक चांगला धडा. हो गट्टू, उद्या आपण सगळे मिळून मस्तपैकी दसरा साजरा करूया. दुसऱ्या दिवशी सगळेजण शाळेत रावण दहन करतात. गट्टू स्वयं राम बनून येतो. वाव गट्टू, तू तर ह्या रामाच्या अवतारामध्ये खूप मस्त दिसतोयस. हो गट्टू, एकदम मस्त. धन्यवाद मित्रांनो. मग गट्टू पुढे जातो आणि धनुष्याने तीर चालवतो. जसा तीर जाऊन रावणाला लागतो तसा तो जळू लागतो आणि सगळे जण रावण दहन होताना अगदी नीट बघतात. सगळी मुलं जोर जोरात टाळ्या वाजवू लागतात. चला मित्रांनो, आता आपण जाऊन सगळे स्टॉल्स बघूया. तिथे खूप गेम्स सुद्धा आहेत आणि मस्त मस्त स्नॅक्स सुद्धा. ओके, लेट्स गो. मग सगळे जण खूप एन्जॉय करतात. आणि आज 8 मॅडम कडून जो गट्टूने धडा घेतला होता तो गट्टूने कायम लक्षात ठेवला.